ॐ नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आपण महाभारतामधील यक्ष प्रश्न या प्रकरणावर चिंतन करत आहोत। मागच्या वेळेस आपण 3 प्रश्न बघितले होते। यावेळेस पुन्हा आपण 3 प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूया। तर इथे हा यक्ष आणि राजा युधिष्ठिर यांच्यामधला संवाद आहे आणि प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये दिल्यामुळे आपल्याला समजायला सोपं जातं। आता इथे प्रश्न काय विचारतो यक्ष, केन च बुद्धिमान भवती, केन च बुद्धिमान भवती, मनुष्य बुद्धिमान होतो तो कशामुळे? इथे उत्तर दिलेलं आहे वृद्ध सेवया, वृद्धांची अनुभवी व्यक्तींची सेवा केल्यामुळे मनुष्य बुद्धिमान होतो। म्हणजे बघा, इथे प्रश्न इतका कठीण विचारलेला आहे की मनुष्य बुद्धिमान कशाला होतो। आता स्वाभाविकपणेच आपण म्हणतो की मनुष्य बुद्धिमान होतो डिग्री घेतल्यामुळे, वाचन केल्यामुळे, अभ्यास केल्यामुळे, त्यामुळे मनुष्य बुद्धिमान होतो। पण इथे काय म्हणतात की नाही, त्यामुळे मनुष्य बुद्धिमान होत नाही। ती खरी बुद्धी नसते। पुस्तकी विद्या प्राप्त करणं आणि पंडित होणं म्हणजे काही तो खरा बुद्धिमान आहे असं नाही। तेव्हा इथे बुद्धिमान म्हणजे काय पहिले हे आपण समजून घेतलं पाहिजे। तर बुद्धी अनेक प्रकारची आहे। क्रिकेट बुद्धी पण असू शकते, वक्र बुद्धी पण असू शकते, चतुर पण असू शकतो मनुष्य, धूर्त पण असू शकतो। म्हणजे बुद्धी अनेक प्रकारची आहे, पण त्या बुद्धीचा इथे विचार केलेला नाही। तर मग खरी बुद्धी कोणती? की जी बुद्धी आपल्याला धर्माच्या मार्गावर चालायला लावते, अशा प्रकारची बुद्धी पाहिजे। म्हणजे ज्या बुद्धीमध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, विवेक आहे, प्रेम आहे, सेवा आहे, दृढनिश्चय आहे, अशा प्रकारची बुद्धी आपल्याला आवश्यक आहे आणि तीच खरी बुद्धी आहे। तुमच्याकडे कितीही पुस्तकी ज्ञान असेल तरी तुम्हाला बुद्धिमान म्हटलं जाणार नाही, त्याला आपण बुद्धिमान म्हणत नाही। आता लोक खूप हुशार असतात पण कितीतरी क्राईम करतात। आता हे गुन्हेगार किती बुद्धी लावतात, ते बुद्धी लावून गुन्हे करतात आणि त्यामधून कसं सुटायचा हा प्रयत्न करतात। ती काही खरी बुद्धी नव्हे, तशी बुद्धी काही इथे विचारलेली नाही। खरी बुद्धी, खरा बुद्धिमान कोण? तर खरा बुद्धिमान तोच की जो धर्माचं आचरण करतो। आणि हे कशामुळे होतं? वृद्ध सेवया, म्हणजे जे अनुभवी लोक आहेत, जे महापुरुष आहेत, जे वृद्ध आहेत। आता इथे 2 प्रकारचे वृद्ध असू शकतात, एक वयोवृद्ध आणि दुसरं ज्ञानवृद्ध। काही व्यक्ती वयाने खूप वृद्ध असेल पण त्यांना काहीही ज्ञान नसते। काही असे असतात की ते तरुण असतात पण त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी असते, त्यांच्यामध्ये बुद्धी असते, वृद्धी ते ज्ञानवृद्ध आहेत। म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान असल्यामुळे ते वृद्धांपेक्षाही श्रेष्ठ आहे। शरीर तरुण असलं म्हणून काय झालं, त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान भरपूर आहे। तेव्हा इथे अनुभवी लोकांचं ज्ञान आणि महापुरुषांचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे। ते ज्ञानच आपल्याला बुद्धिमान करू शकते। आता ते ज्ञान प्राप्त कसं होईल? तर अशा लोकांची सेवा करावी लागते। सेवा केल्याशिवाय कुणीही ज्ञान देत नाही। इव्हन कधी आपण बघतो की मोठमोठे वस्ताद असतात, ते सुद्धा काही गोष्टी शिष्यांना शिकवत नाही। त्या काही गोष्टी हाती राखून ठेवतात। त्यांना वाटते की आपण सगळं देऊन टाकलं
तर उद्या हा मला विचारणारच नाही. म्हणून जर आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर वृद्ध लोकांचं, वरिष्ठ लोकांचं, थोर लोकांचं मन जिंकावं लागतं. आणि हे मन जर जिंकायचं असेल तर त्यांची सेवा करावी लागते. तर गुरु आहे, आईवडील आहे, शिक्षक आहे, असे जे महापुरुष आहे की जे चारित्र्यवान आहे, ज्यांच्याकडे काहीतरी देण्यासारखं आहे, तर अशा लोकांच्या नेहमी संपर्कात जर आपण असलो, नुसतं संपर्कात राहून चालणार नाही, तर शक्य होईल तेवढी आपण त्यांची सेवा पण केली पाहिजे. आपण त्यांची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर असलो पाहिजे. पण बघा आजचं जग कसं आहे. आज एवढं जग बदललेलं आहे की ह्या वृद्ध लोकांना कोणी घरामध्ये ठेवायलाच तयार नसतं. आता स्वतःचे आईवडीलच बघा, स्वतःच्या आईवडिलांची सुद्धा काळजी करत नाही, म्हणजे वृद्ध लोकांचा ते तिरस्कार करतात. तरुणपणामध्ये आपल्याकडे एनर्जी असते, शक्ती असते, सामर्थ्य असते, पण आपल्याकडे अनुभवाचा अभाव असतो. आपण हे जग बघितलं नसते. त्यामुळे अनुभवी लोक त्यांच्या अनुभवामधून आपल्याला सांगतात की बाबा सावध राहा, अशा प्रकारे व्यवहार करू नको, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर ठेवायचा नाही, हे सगळं सांगतात. पण आपला अहंकार असतो, मला सगळं माहिती आहे, तुम्ही आम्हाला काय सांगता, तुमच्या काळामध्ये ह्या गोष्टी कुठे होत्या. म्हणजे विज्ञानामुळे खूप जग बदललेलं आहे, पण ते खरं काही ज्ञान नाही आहे. पण यांना वाटते की आम्हाला कॉम्प्युटर येते, आम्हाला फोन येते, आम्हाला सगळं काही येते, तुम्हाला काहीच येत नाही, म्हणून तुम्ही मूर्खच, आम्हीच ज्ञानी. जे अशा प्रकारची कल्पना आजचे तरुण करतात, पण ते योग्य नाही. जर आपल्याला खरं ज्ञान पाहिजे असेल, जर आपल्याला आपलं जीवन घडवायचं असेल, तर आपण अशा लोकांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या प्रेमाला पात्र झालो पाहिजे. म्हणजे ते त्यांच्या हृदयातल्या सगळ्या गोष्टी सांगतील, त्यांचे अनुभव सांगतील, आणि त्यामधून जे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल ते ज्ञानच ॲक्च्युली आपल्या उपयोगामध्ये येणारं आहे. पुस्तक तुम्ही कितीही वाचलं, तुम्ही कितीही डिग्र्या घेतल्या, त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला मिळेल, पण ह्या जगामध्ये जीवन कसं जगायचं हे ज्ञान तुम्हाला पुस्तकं देऊ शकत नाही. हे ज्ञान तुम्हाला एखादी अनुभवी व्यक्ती देऊ शकते. पुस्तकामधलं ज्ञान ते पुस्तकातच राहून जातं. पण ज्या लोकांनी चांगल्या प्रकारे जीवन जगलेलं आहे, ज्यांनी हे जग बघितलेलं आहे, त्यांना जगाचा अनुभव आलेला आहे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. कारण त्यांना माहिती असते कुठे धोके आहे, कुठे खडग आहे, कुठे खड्डा आहे, हे सगळं त्यांनी बघितलं असते, त्यामधून ते बाहेर पडलेले असतात. म्हणून ते आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्यांचं ऐकतच नाही. सेवा करणं तर दूरच राहो, पण त्यांचं सांगितलेलं ऐकायला पण आपण तयार नाही. म्हणजे बघा इथे युधिष्ठिरांनी काय सांगितलं आहे की तुम्हाला खरोखर बुद्धिमान व्हायचं असेल, बुद्धिमान म्हणजे पांडित्याची बुद्धी नव्हे, जर तुम्हाला खरोखर चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल, चारित्र्यवान व्हायचं असेल, तर अशा लोकांची सेवा करा की ज्यांच्याकडे काहीतरी देण्यासारखं आहे, ते चांगल्या प्रकारे जीवन जगले आहे, त्यांना जीवनाचा अनुभव आहे. अशा लोकांच्या संपर्कात राहा, त्यांची सेवा करा, त्यांना नमस्कार करा आणि त्यांच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घ्या. अहंकार असला तर तुम्हाला ते ज्ञान कधीही देणार नाही. मला सगळं काही माहिती आहे, हा अहंकार सोडला पाहिजे. सेवा आपण केव्हा करतो? जेव्हा आपण नम्र होतो, विनम्र होतो, आपल्याला कमी समजतो, तेव्हा आपण इतरांची सेवा करू शकतो. आपण जर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजलो तर आपण सेवा करू शकणार नाही. अरे याला सेवा करायची गरज काय याची, मला काय देणार आहे हा, माझ्याकडे तर सगळं आहे. तुमच्याकडे सगळं असेल, पण बघा एक आहे बुद्धी आणि दुसरा आहे प्रज्ञा. त्याला विस्डम म्हटलं आहे. इंटलेक्ट आणि विस्डम. तुमच्याकडे इंटलेक्ट आहे पण विस्डम नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे हे तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्हाला त्यामधला अनुभव नाही.
तेव्हा ह्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात की अरे बाबा असं करू नको, असं केल्यामुळे काही तुझी समस्या दूर होणार नाही, मनामध्ये बदल्याची भावना ठेवू नको. ते आपल्याला समजून सांगतात की कशाप्रकारे आपण मार्ग निवडला पाहिजे, योग्य मार्ग निवडला पाहिजे. म्हणून इथे म्हटलं आहे की बुद्धिमान व्हायचं असेल तर वृद्धांची सेवा केली पाहिजे. तर इथे वृद्ध म्हणजे नुसते म्हातारेच नाही, तर ज्यांचं जीवन चांगलं आहे, ज्यांनी जीवनामध्ये अनुभव घेतलेले आहे, जे महान आहेत, जे आपले गुरुदेव आहेत, अशा लोकांची सेवा केली पाहिजे. आणि अशा लोकांची सेवा केल्यामुळे काय होईल, आपल्याला पुस्तकी ज्ञान नसलं तरी आपण एक चांगला मनुष्य होऊ शकू. एक चांगलं मनुष्य होण्यासाठी बुद्धीची गरज नाही, तुम्ही हृदयवान व्हाल. तुमच्या हृदयामध्ये दया, करुणा, प्रेम, सेवा, भक्ती हे सगळे गुण येतील. याची आवश्यकता आहे. नुसता बुद्धीचा विकास करून काही उपयोग नाही, तुमच्या हृदयाचा पण विकास झाला पाहिजे. तर या हृदयाचा विकास होणं म्हणजेच खरा बुद्धिमान आहे. त्याला कळलं पाहिजे खरं काय, खोटं काय, धर्म काय, अधर्म काय, चांगलं काय, वाईट काय, यामध्ये त्याला चांगलं निवडता आलं पाहिजे, तर तो बुद्धिमान. आणि ह्या जगामध्ये सगळंच आहे, चांगलं आहे, वाईट आहे, सगळं आहे. आता आपल्याला त्यामधलं जे काही चांगलं आहे ते घ्यायचं आहे. आणि अशाच मनुष्याला आपण बुद्धिमान म्हणू शकतो. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, त्याच्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय आहे, त्याच्या बुद्धीमध्ये आत्मविश्वास आहे. अशा प्रकारची बुद्धी आज आपल्याला आवश्यक आहे. आणि ती बुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना अनुभव आहे, अशा लोकांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या सेवेसाठी नेहमी आपण तत्पर असलो पाहिजे, त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे, तर ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला देतील. त्यांच्याकडे देण्यासारखं भरपूर असतं, पण लोक घेणारेच नसतात, सगळे अहंकारी असतात. म्हणून इथे म्हटलं आहे की बुद्धिमान होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर वृद्धांची सेवा केली पाहिजे. वृद्धांची अनुभवी व्यक्तींची सेवा केल्यामुळे मनुष्य बुद्धिमान होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, किंस्वित गुरुतरम भूमे, पृथ्वीपेक्षाही अधिक गौरवास्पद कोण? पृथ्वीपेक्षाही अधिक गौरवास्पद कोण? तर उत्तरामध्ये काय म्हणतात, माता. बघा इथे आईला किती महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षाही गौरवशाली. आता आपण पृथ्वीला तर मानतोच, जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी, पण पहिले म्हटलं आहे जननी, मग जन्मभूमी, तरी पृथ्वी. तरी पृथ्वी तर गौरवशाली आहेच, पण त्यापेक्षाही गौरवशाली आहे माता. म्हणजे इथे आईचं किती महत्त्व सांगितलेलं आहे. या जगामध्ये सगळ्यात जर निस्वार्थ प्रेम कुणाचं असेल तर ते आईचं असते. ते भौतिक प्रेमामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर भगवंताचं जे आहे ते दिव्य प्रेम आहे. ते भगवंताचं दिव्य प्रेम आपण समजू शकत नाही, कारण जरी भगवंताशी आपलं नातं आहे, आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचं चैतन्य आहे, भगवंताशी आपला कायमचा संबंध आहे. पर शरीर धारण केल्यानंतर मात्र जेव्हा आपण जगामध्ये येतो तेव्हा आईच आपल्यावर खऱ्या अर्थानं भगवंतासारखं प्रेम करत असते. जसा भगवंत आपल्यावर प्रेम करतो, आपलं रक्षण करतो, तसंच या भौतिक जगामध्ये शरीर धारण केल्यानंतर ह्या शरीराची संपूर्ण काळजी आई घेत असते. तिला जन्मदात्री म्हणतात. आपला जन्म देण्यासाठी तिला कितीतरी दुःख सहन करावे लागतात. जन्म दिल्यानंतर त्याची सेवा करावी लागते, शुश्रूषा करावी लागते, प्रेम करावं लागतं, त्याला मोठं करावं लागतं. म्हणजे आईला किती त्रास सहन करावा लागतो. ती स्वतः उपाशी राहील, पण बघेल की मुलांना आपल्या जेवायला मिळालं पाहिजे. ती रात्रंदिवस काम करेल, पण स्वतःचा विचार मुळीच करणार नाही. ती नेहमी मुलांचाच विचार करेल. यांच्या तोंडामध्ये घास घातला पाहिजे, यांना शिकवून चांगलं मोठं केलं पाहिजे. म्हणजे आईचं जे प्रेम असतं तिला काही अपेक्षा नसते. ती कधी अपेक्षा करत नाही की तुम्ही पैसे दिले पाहिजे किंवा काही, कारण ती काही मोलकरीण नाही, ती काही दासी नाही. पण ती दासीपेक्षाही जास्त सेवा करते, कारण तिला वाटते की हा बाळ माझा आहे आणि आपण संपूर्णपणे आईवर अवलंबून असतो.
कारण जेव्हा बाळ जन्माला येतो तर हे निस्सहाय्य असतो, त्याला काहीच करता येत नाही, असहाय्य असतो. त्या जन्माला आलेल्या बाळाला जेव्हा तो असहाय्य आहे, जो तो काहीही करू शकत नाही, तोंडावरची माशी पण हलवू शकत नाही, अशा वेळेस त्याचं रक्षण करणारी कोण असते? आई असते. थोडासा मुलगा रडल्याबरोबर आई धावत येऊन त्याची काळजी घेते, त्याला उचलून घेते, त्याला शांत करते. म्हणजे बघा, आईच्या प्रेमामुळेच आपण ह्या जगामध्ये येतो आणि आईच्या प्रेमामुळेच आपण मोठं होतो. आणि एवढंच नव्हे तर आई आपल्याला चांगले संस्कार देतात, म्हणजे आपल्या शरीराचं आणि आपल्या मनाचं, म्हणजे दोन्ही गोष्टींचं भरणपोषण करण्याचं कार्य आईचं असते. म्हणून तर शास्त्रामध्ये म्हटलं आहे, मातृदेवो भव, म्हणजे आईला देवासमान समजा. त्या आईने तुम्हाला हे जग दाखवलेलं आहे, तिनं तुमच्यासाठी किती कष्ट भोगलेले आहे, पण तुम्हाला मात्र मुळीच त्रास होऊ दिला नाही. तुम्हाला जर जेव्हा केव्हा कशाची गरज पडली, आईने सगळ्या गरजा पूर्ण केल्या, तुमच्या शरीराची काळजी घेतली, लहानपणापासून दासीसारखी सेवा केली आणि तुमच्याकडून काही अपेक्षा न करता. तुम्ही तर छोटं बाळ असताना काय अपेक्षा करणार? तुम्ही काय देऊ शकता? आईचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. तर अशा प्रकारे आई या जगामध्ये आपल्याला घेऊन येत असते. त्यामुळे इथे म्हटलं आहे की पृथ्वीपेक्षाही गौरवशाली जर कोणी असेल तर ती माता आहे. आईला एवढं महत्त्व दिलेलं आहे. बघा, भगवान श्री रामकृष्ण ते स्वतःच्या आईला दक्षिणेश्वरला घेऊन आले आणि आईची सेवा करायचे, दररोज आईला भेटायला जायचे, तिच्या आरोग्याची चौकशी करायचे. म्हणजे बघा, स्वतःच्या आईला ते घेऊन आले. आणि शारदा देवींनीसुद्धा आपल्या सासूबाईंची खूप सेवा केली. म्हणजे आता मी तर संन्यासी आहे, मला काय गरज आहे आईवडिलांची, असं कधीही म्हटलं नाही. आईला घेऊन आले. एकदा वृंदावनला गेले होते, तिथेच त्यांची राहायची इच्छा होती, पण त्यांना आईची आठवण आली. म्हणजे मी इथे राहिलो तर माझ्या आईला कोण बघेल, मी परत गेलोच पाहिजे. ते वृंदावनावरून परत आले. म्हणजे एवढं आईवर प्रेम होतं. स्वामी विवेकानंद जरी ते संन्यासी झाले होते तरी आईवर त्यांचं किती प्रेम होतं. ते म्हणायचे की आईनेच मला भरपूर काही दिलेलं आहे, आज मी जे काय आहे ते माझ्या आईवडिलांचीच देणगी आहे. म्हणजे आईंनी त्यांना रामायण महाभारत असे कितीतरी चांगले संस्कार दिले, चांगले चांगले उपदेश दिले, त्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण केली भगवंताविषयी, त्यांना कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे बघा, स्वामीजी आईला कधीही विसरू शकले नाही. इवन जेव्हा ते अमेरिकेमध्ये होते तेव्हा तिथून ते आपल्या भक्तांना सांगायचे की माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहे, घरी अन्न नसायचं, उपाशी राहायची पण आम्हाला द्यायची. तेव्हा आईसाठी काही पैसे पाठवण्यासाठी त्यांनी तरतूद केली होती की आईला दर महिन्याला थोडेफार पैसे मिळाले पाहिजे, कारण वडील गेल्यानंतर आईला बघायला कोणीच नव्हतं. म्हणजे हे जेवढे काही महापुरुष आहे त्यानेसुद्धा आपल्या आईंची किती सेवा केली आणि काळजी घेतली. आजकाल तर मुलं आईवडिलांना काहीच समजत नाही. हे आपलं कर्तव्य आहे, आपल्यासाठी त्यांनी एवढं केलेलं आहे. त्यांनी जर आपल्याकडे लक्ष दिलं नसतं तर आपण जिवंतच राहू शकलो नसतो. आपण जे काही आहोत ते आईवडिलांमुळे आहोत, हा बोधच नाही, ही जबाबदारीच नाही, ते परवाच करत नाही. म्हणजे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आईचं किती मोलाचं योगदान आहे. आईनंच आपल्याला या जगामध्ये आणलेलं आहे आणि तिनंच आपल्याला मोठं केलेलं आहे, आपल्या शरीराचं रक्षण केलेलं आहे आणि आपल्याला संस्कार देऊन एक चांगलं मनुष्य बनवलेलं आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. म्हणून इथे म्हटलं आहे की गौरवशाली आई आहे, मातेचं ऋण तुम्ही कधीच फेडू शकत नाही. म्हणून नेहमी आईची सेवा करण्यास तत्पर असा, आईवडिलांकडे दुर्लक्ष करू नका. हे तिथे युधिष्ठिराने सांगितले आहे की पृथ्वीपेक्षाही गौरवशाली जर काही असेल तर ती म्हणजे जननी, ती म्हणजे आपली जन्मदात्री. इवन भगवान रामचंद्र पण म्हणतात, जननी पहिले जन्मभूमीचं स्वर्गादपि गोरेशी, जी आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. एवढं यांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण आईची नेहमी काळजी घेतली पाहिजे.
आईवडिलांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, हेच आपल्याला इथे युधिष्ठिर सांगतात प्रश्नाचं उत्तर देताना. नंतरचा प्रश्न आहे, किम स्वित उच्चतरम च खात. ख म्हणजे आकाश, खात म्हणजे आकाशापेक्षाही उच्चतरम श्रेष्ठ कोण आहे. आकाशापेक्षाही उन्नत श्रेष्ठ कोण आहे, हा प्रश्न यक्षाने विचारलेला आहे. तर इथे काय म्हणतात युधिष्ठिर, पिता, वडील. म्हणजे वडील आकाशापेक्षाही उन्नत आहे. का वडील आकाशापेक्षा उन्नत आहे? आकाश कसं आहे, विशाल आहे. आता तसेच वडील पण असतात. वडील मेहनत घेऊन पैसे कमावतात आणि वडिलांनी पैसे कमावल्यामुळे आपल्याला सगळं शिक्षण मिळतं. कधीकधी वडील आपल्यावर रागावतात, पण त्यामध्ये आपलं कल्याणच असतं. म्हणजे वडिलांकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. नरेंद्रनाथ म्हणायचा की माझ्या वडिलांकडून मी कितीतरी चांगल्या गोष्टी शिकलो. वडिलांनी मला कशा प्रकारे शिकवलं, कधीही रागावले नाही. एकदा नरेंद्राने काहीतरी आईला म्हटलं, जो योग्य वापर, त्या शब्दाचा वापर योग्य नव्हता. वडिलांनी दरवाजावर लिहून ठेवलं, आज नरेंद्र बाबूंनी आपल्या आईला हे शब्द उच्चारले. बघा, त्याला सांगायची गरज पडली नाही की नरेंद्र तू असा कसा बोलला. जेव्हा नरेंद्र खोलीमध्ये गेला, त्याने वाचलं, तर लज्जेनं मान खाली घातली. कारण ते सगळं मित्र पण बघणार, अरे नरेंद्र तू असा कसा बोलला. म्हणजे अशा प्रकारे वडिलांनी त्याला शिक्षण दिलं आणि वाढवलं, त्याला मोठं केलं. म्हणजे कधीही कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य करायचे नाही. या जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. म्हणजे वडिलांचे सुद्धा आपल्यावर फार फार उपकार आहे. तेच आपल्याला लहानाचं मोठं करतात. ते एक मेहनत करतात, कष्ट करतात, पैसे कमावतात. त्यांनी जर पैसे कमावले नाही तर आपल्या पोटाला अन्नही मिळणार नाही. म्हणजे वडील, जरी आपल्याला वाटते की वडील कधीकधी कठोर होतात, पण त्यांचा उद्देश काय असतो की तुम्ही चांगलं व्हावं. मी तर जीवनामध्ये दुःख भोगले, पण माझ्या मुलांनी मात्र दुःख भोगू नये. म्हणून तुम्ही जर वाईट मार्गाने जात असाल तर वडील कधीकधी कठोर शब्दाचा वापर करून तुम्हाला योग्य मार्गावर आणेल. कधी ते मारतीलसुद्धा. पण हे सगळं कशासाठी? तुमच्या कल्याणासाठी. आपण ते ओळखलं पाहिजे. वडील काय उगीच रागावत नाही. वडिलाच्या मनामध्ये काही तुमच्याविषयी द्वेष नाही. पण त्यांना कधीकधी तुम्हाला शिस्त लावण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. कारण तरुणपणामध्ये जर आपल्याला शिस्त नसेल तर आपला पाय वाकडा पडू शकतो. आता वडिलांना जर कळलं की आपण वाईट मार्गाने जात आहोत, तर कधीकधी ते आपल्याला मारतील. पण योग्य मार्गावर आणण्यासाठी तर आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वडिलांना दोष न देता आपण आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे. हेच वडिलांना अपेक्षित असते. म्हणून बऱ्याच काही गोष्टी वडिलांकडून पण आपल्याला शिकायला मिळत असतात. म्हणून म्हटलं आहे की आकाशासारखे विशाल आहे वडील. किमस्वित उच्चतरम च खात. आकाशापेक्षाही उन्नत श्रेष्ठ कोण? तर पिता. आकाश जसं विशाल आहे तसा पित्याचं हृदय पण विशाल आहे. जे तुमचा किती सांभाळ करतो, तुमचं रक्षण करतो आणि तुम्हाला शिक्षण देतो, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करतो. म्हणजे हे सगळी जबाबदारी वडिलांची असते. कधी वेळा आपण उद्धटसारखं म्हणतो की तुम्ही कशाला लग्न केलं. अरे बाबा, असं बोलायचं नसते. त्यांनी जर विवाह केला नसता तर तुम्ही या जगामध्ये येऊ शकला नसता. आता आल्यानंतर तुमची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तुम्हाला लहानपणी घराच्या बाहेर काढून दिलं तर तुम्ही भिकाऱ्यासारखे फिराल. तुम्हाला माणूस बनवणं, तुमच्या पायावर उभं करणं, हे सगळं वडील करत असतात. म्हणून वडिलांप्रती सुद्धा आपली श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, सेवाभाव पाहिजे. आई वडिलांनाच देव म्हटलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. वडीलसुद्धा देवासमानच आहे. देवानेच आईवडिलांना तयार केलेलं आहे आणि आईवडिलांपासूनच तुम्हाला सगळं काही मिळत असते या जगामध्ये. तेव्हा तुम्ही जगामध्ये आला त्यांच्यामुळे, तुमच्या पोटाला अन्न मिळालं त्यांच्यामुळे, तुम्हाला चांगले संस्कार मिळाले त्यांच्यामुळे आणि तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिला आईवडिलांमुळे.
हे कधीही विसरता कामा नये. तुम्ही अमेरिकेत राहता आणि आईवडील इथे मेहनत करून तुम्हाला पैसे पाठवतात, तर हे कळालं पाहिजे की आईवडील मेहनत करून आपल्याला पैसे पाठवतात, आपण ते पैसे उधळायचे नाही. आपण मेहनत करायची आणि चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आईवडिलांचं ऋण फेडायचं, त्यांची सेवा करायची, त्यांना ज्या काही गोष्टीची गरज असेल त्या गोष्टी त्यांना पुरवायच्या. हे आहे मुलांचं कर्तव्य. पण आजकाल एवढं जग बदललेलं आहे. मुलं मुली अमेरिकेत जातात, युरोपमध्ये जातात, इकडे आईवडील म्हातारे आहे आणि तिकडे लग्न करतात आणि आईवडिलांना विसरूनच जातात. इकडे आईवडील बोलावतात की अरे बाबा या, आम्ही आता वृद्ध झालेलो आहे, आम्ही आजारी आहोत, कोणीतरी या. कोणीही यायला तयार नसतं. बघा एवढं जग बदललेलं आहे. हा आहे कलियुगाचा प्रभाव. म्हणजे आईवडिलांनी ज्यांनी आपल्याला एवढं मोठं करून नोकरीवर लावलं, आपल्या शिक्षणाचा खर्च केला आणि आज त्यांना आपली गरज आहे, आपण गेलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, हा भावच राहिला नाही. काही काही आहेत, असं नाही की सगळे तसे आहे, पण बऱ्याच प्रमाणावर लोक गेल्यानंतर परत येत नाही आणि आईवडील म्हातारे असतात, त्यांना कोणी बघायला नसतं आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं, की ते दुःख भोगावे लागतात आणि शेवटी जरी ते गेले वरती, जरी ते मरण पावले, तरी मुलं मुली येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. पण इथे म्हटलं आहे की आई आणि वडील किती श्रेष्ठ आहे, पृथ्वीपेक्षा आणि आकाशापेक्षाही श्रेष्ठ आहे. तेव्हा त्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं किती आवश्यक आहे आणि ह्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे. हे सगळं तुमच्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे. त्यांनी जर तुमच्यासाठी मेहनत नसती घेतली तर तुम्ही आज जे काही आहात ते होऊच शकले नसते. हे नेहमी लक्षात ठेवा. पण आज मनुष्य स्वार्थी झालेला आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे तो काहीच बघत नाही. मी, माझी बायको आणि माझी मुलं, आई वडील नातेवाईक ह्याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही, एवढा आज मनुष्य संकुचित झालेला आहे. स्वतःच्या आईवडिलांची पण तो काळजी घ्यायला तयार नाही, त्यांची पण जबाबदारी तो घेऊ इच्छित नाही. अशी आज परिस्थिती आलेली आहे आणि हा आहे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. आपल्या देशामध्ये असं कधीही नव्हतं आणि आजही असे चांगले मुलं आहेत की जे मरेपर्यंत आईवडिलांची सेवा करतात, नोकरी सोडून देतात आईवडिलांच्या सेवेसाठी. पण पहिले आपलं कर्तव्य आईवडिलांची सेवा करणं हे आहे, हे त्यांना माहिती असते. तर इथे हेच आपल्याला सांगितलेलं आहे युधिष्ठिराने की वृद्ध लोकांची सेवा करणं, आईवडिलांची काळजी करणं, त्यांचे दुःख दूर करणं, हेच आपल्याला महान होण्याचं एक साधन आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या पाहिजे. ह्या व्यावहारिक गोष्टी आहेत, ह्या भौतिक गोष्टी आहेत. अध्यात्म तर सोडाच, पण पहिले ह्या तर गोष्टी आपण करायला पाहिजे ना. एक चांगला मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून हे कर्तव्य आहे आपलं, आईवडिलांची सेवा करणं आणि वृद्धांची सेवा करणं. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जर दुर्लक्ष केलं तर हा समाज चालणार कसा? प्रत्येकजण स्वार्थी होईल, आईवडील पण मुलांची काळजी घेणार नाही, मग काय होईल? तर बघा असं व्हायला नको. हे जे कुटुंबाचं बंधन आहे, आपल्या भारतामध्ये कुटुंब व्यवस्था आहे, एकमेकावर प्रेम करतात, एकमेकांना मदत करतात, पण ही कुटुंब व्यवस्था टिकून राहायला पाहिजे. आपल्याकडे जॉईंट फॅमिली सिस्टम आहे. मी आणि माझी बायको आणि माझी मुलं एवढंच नाही, त्यामध्ये बहीण आहे, भाऊ आहे, आई आहे, वडील आहे, सगळेच कुटुंबामध्ये आहे आणि सगळ्यांची सेवा करायला पाहिजे. आपलं जीवन म्हणजे फक्त काही आपल्यासाठी नाही, ह्या सगळ्या लोकांसाठी आहे, हे आपण कधीही विसरू शकत नाही. तर हा आपण बघितलं आहे 3 प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिराने दिलेली आहे. यक्षाने विचारली आणि थोडक्यामध्ये युधिष्ठिराने उत्तर दिलं आणि यक्ष प्रसन्न झाला. आज आपण आपल्या वाणीला इथेच विराम देऊ. यानंतर पुढच्या वेळेस आपण अजून 3 प्रश्न घेऊ आणि त्यावर चिंतन करू. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।